तर पहा बाळांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक गोष्ट पाहणार आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या सर्वांसाठी खूप उपयोगाची आहे. आयुष्यभर लक्षात ठेवावी अशी गोष्ट आहे. तुमच्यापैकी काही जणांनी ती लहानपणी ऐकली पण असेल, पण पुन्हा एकदा ऐका. गोष्ट आहे महाभारतातील शिशुपाल वध नावाची. शिशुपाल नावाचा एक राजा असतो. जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हा एक भविष्यवाणी होते का या मुलाचा श्रीकृष्णाच्या हातून मृत्यू होणार आहे. हा जो शिशुपाल असतो हा श्रीकृष्णाचा आतेभाव असतो. जेव्हा हे श्रीकृष्णाच्या आत्यांना समजतं तेव्हा ते कृष्णाकडे जातात. मग श्रीकृष्ण त्यांना एक वर देतो की शिशुपालचे 100 गुन्हे होतपर्यंत मी काय त्याला मारणार नाही. मग त्या ज्या आत्या असतात, शिशुपालच्या आई असतात, त्या शिशुपालला लहानपणी सांगतात की तुझा मृत्यू श्रीकृष्णाच्या हातून होणार आहे आणि त्याच्यासाठी 100 गुन्हे तुला माफ असणार. त्यासाठी जर तुझे 100 गुन्हे कंप्लीट झाले तर श्रीकृष्णाच्या हातून तुझा मृत्यू झाला. शिशुपाल हे लक्षात ठेवतो. पण काय होतं, हळूहळू तो मोठा होत जातो तेव्हा त्याच्या हातून काही चुका घडतात आणि त्या चुका घडल्यानंतर त्याला काहीच होत नाही, त्याला कोणी शिक्षा करत नाही, त्याला कोणीच काही बोलत नाही. आणि असं झाल्यामुळे काय होतं, त्याला असं वाटतं की आईने जे मला सांगितलेले ते काय खोटं आहे, असं काही नाहीये. आणि स्वतः तो शूरवीर असतो. त्याला असं वाटतं की नाही, आपण कृष्णाला पण मारू शकतो किंवा आपण ताकदवर आहे, आपण शूरवीर आहे, आपल्याला काय होणार नाही. आणि मग जेव्हा त्याला त्याच्या ताकदीचा किंवा त्याला त्याच्या चुकांना काही शिक्षा न होण्याचा जेव्हा त्याला गर्व व्हायला सुरुवात होते, तर मला काही होत नाहीये, मी चुका करतोय तर काहीच मॅटर नाही. तर तो चुकांवर चुका करायला सुरुवात करतो. हळूहळू त्याच्या चुका 100च्या जवळ जायला सुरुवात होते. असा हा गर्वाने एकदम अहंकारी बनलेला शिशुपाल एक दिवस श्रीकृष्णाच्या दरबारातच असतो आणि त्या दरबारामध्ये तो श्रीकृष्णाचा अपमान करत असतो आणि अपमान करतानाच त्याचे 100 गुन्हे भरत आलेले असतात. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना आठवण करून देतात, शिशुपालला आठवण करून देतात त्याला की अरे तुझे 100 गुन्हे कंप्लीट होत आहेत, जर ते कंप्लीट झाले तर मी तुला मारणार आहे. पण तो अहंकारी झालेला राजा असतो, त्याला त्याच्या ताकदीवर त्याच्या म्हणजे गुन्हा करून पण काहीच न होण्याच्या याच्यावर त्याला एक वेगळा आत्मविश्वास आलेला असतो का काय नाही होणार आहे. आणि तो त्याचे गुन्हे चालूच ठेवतो. जेव्हा त्याचा 100वा गुन्हा घडतो तेव्हा मात्र श्रीकृष्ण एका क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सुदर्शन चक्राने त्याला त्याचा वध करतो. असा हा गर्विष्ठ किंवा आळशी असं म्हटलं तरी चालेल किंवा चुकांवर चुका करत नको त्या आत्मविश्वासाने मोठा झालेला शिशुपाल आपल्या चुकांमुळे ठार मरतो किंवा त्याचा वध होतो. गोष्ट संपली. कधी कधी ह्या गोष्टीकडे पाहिल्यावर मला असं वाटतं की ही गोष्ट मानवासाठी मानव म्हणजे आता जर तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही विद्यार्थी आहात, पण ह्या सर्व मानवांसाठीच ती उपयोगी आहे असं मला या ठिकाणी वाटतं. तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी पाहिलं, विद्यार्थ्याच्या पर्स्पेक्टिव्हनी जर ह्या गोष्टीकडे पाहिलं तर काय होतं, जेव्हा तो 10वी 12वी किंवा कोणत्याही वर्गात असताना त्याला माहिती असतं फायनल एक्झाम आहे, परीक्षा आहे आणि या परीक्षेत जर मी पास झालो तरच मी पुढच्या वर्गात जाणार आहे. आणि त्याला माहिती असतं जूनमध्ये मी जेव्हा ऍडमिशन घेतो तेव्हा मार्च एप्रिलमध्ये फायनल एक्झाम आहे. मग शिक्षक त्याला शिकवायला सुरुवात करतात आणि सांगतात की एप्रिल मे मध्ये मार्चमध्ये एक्झाम आहे, त्या पद्धतीने अभ्यास करा आणि शिकवत असतात. वेळोवेळी अभ्यास देतात. पण काय होतं, सुरुवात अशी होती की शिक्षक अभ्यास देतात, तो अभ्यास करत नाही आणि अभ्यास करत नाही, दुसऱ्या दिवशी काय होतं, शिक्षा होत नाही. कारण प्रत्येक वेळेस शिक्षा करतीलच याचं काही हे नसतं. तर मग शिक्षा न झाल्यामुळे त्याला एक आत्मविश्वास येतो की नाही, काय नाही होत. मग काय होतं, हळू तो मोबाईल, युट्यूब, इन्स्टा, व्हॉट्सअप आताचे लेटेस्ट सांगतोय तुमचे प्रॉब्लेम. तर मग यावर तो वेळ घालवतो. दुसऱ्या दिवशी काही फरक नाही पडत. पेपर, छोटे युनिट टेस्ट येते, सेमिस्टर येते, प्रिलियम येते, काहीच नाही. तो तसाच युट्यूब याच्यावर म्हणजे फिरायला जाणे, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेळ घालवत असतो. त्याला कारण काही फरक पडत नसतो. तो पास होत पुढे पुढे आलेला असतो, छोट्या मोठ्या हे करून. जेव्हा फायनल एक्झाम येते तेव्हा त्याच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आलेला असतो की नाही, काही नाही, अभ्यास नाही केला तरी काही फरक नाही पडत, बरोबर ना. आणि मग अशा चुका चुका वाढत जातात आणि शेवटी फायनल एक्झामचा दिवस उगवतो, त्याचा अभ्यास मात्र झालेला नसतो आणि मग ती जी एक्झाम आहे ही सुदर्शन चक्राच्या रूपाने आपला काय करते, वध करते आणि आपण फेल होतो. हे झालं तुमच्या विद्यार्थ्यांच्या पर्स्पेक्टिव्हने. मानवाच्या तसंच ऑल टोटल सगळ्या मानवांच्या बाबतीत पण, मानवाच्या बाबतीत पण तसंच आहे की तो काही सुरुवातीला चुका करतो आणि काहीच त्याचं होत नाही आणि मग तो चुकांवर चुका करीत राहतो आणि एक दिवस स्वतःचा विनाश ओढवून घेतो. म्हणजे आपण आपल्या सगळ्यांचा शिशुपालच झालाय असं म्हणायला काही हरकत नाही, किंवा आपण होऊन देतो. आपल्या चुका आपल्याला कळतात, पण तरी पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग नको ते आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. तर मला असं वाटतं आपण सर्वांनी ह्या गोष्टीतून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्या चुका आत्ता जेव्हा तुमच्या लक्षात येतील तेव्हा टाळा. तुमच्या चुका होतात आणि तरी तुम्हाला शिक्षा होत नाही याचा अर्थ असा अजिबात नाही का त्याचा फरक पडत नाही. त्याची गिनती चालू आहे.
हे लक्षात ठेवा. चुकांचा घडा ज्या दिवशी भरेल त्या दिवशी मात्र आपला वध शिशुपालासारखा निश्चित आहे. त्यामुळे ही गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. त्या चुका जरी झाल्या आणि तरी त्याच्यातून काही शिक्षा होत नाही, याचा अर्थ आपल्याला काहीच फरक पडत नाही किंवा आपल्याला काहीच कोणी करत नाही असं होत नाही. ओके, ठीक आहे. तर मला वाटतं खूप सर्वांना शिकण्यासारखी, मला वाटतं की सर्व मानवजातीला दिलेली एक खूप मोठी ही गोष्ट आहे की त्याच्यातून आपण खूप सारा बोध घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही पण घ्या आणि आयुष्यभर ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. तर सुरुवात करते आपण आपल्या टॉपिकला.